दिवाळी हा सण सगळ्या सणांमध्ये अतिशय मोठा मानला जातो. ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये काही वस्तू आहेत, काही गोष्टी असतात. प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व असतं आणि आपण अतिशय गरीब असो, सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत असो, आपण तेवढ्याच ना उत्साहाने माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो. या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून त्याचं पालन करायचं आहे आणि मेन म्हणजे ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये म्हणजेच वसुबारस आली, धनतेरस आली, त्याच्याबरोबर नरक चतुर्दशी, दुसऱ्या दिवशी लक्ष्मी कुबेर यांचं पूजन येतं, नंतर पाडवा येतो आणि येते ती भाऊबीज. या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये आणि मुख्यतः आपल्या प्रवेशद्वारावर काही रोजचे काही कामं करायची आहे, काही ना उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा. बघा, दिवाळीची सुरुवात ही वसुबारसाने होते. वसुबारसाच्या दिवशी आपण लाइटिंग लावत असतो. खरी तर पहिला दिवा हा वसुबारसेलाच लावला गेला पाहिजे असं म्हटलं जातं. त्याच्याच बरोबर मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो. कारण माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजानेच तुमच्या घरात प्रवेश करत असते. सगळ्या महिलांची साफसफाई करून झाली असेल किंवा काहींची होणार आहे. काही महिला फराळाचं करायला लागल्या आहेत, तर काहींची खरेदी चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. पण ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला 28 तारखेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर 28 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर याचा प्रयोग करायचा आहे. बघा, वसुबारसेच्या दिवशी दिवा लावला जातो. एकादशीला पहिला दिवा लावला जातो आणि तो वसुबारसेच्याच दिवशी असतो. तर एकादशीला दिवा लावला जातो आणि त्याच्याच आधी आपण संपूर्ण लाइटिंग वगैरे लावत असतो, तोरण लावत असतो. तोरण हे विविध प्रकारचं असतं. खरं तर आपण कवड्यांचं तोरण घेतं, कोणी फुलाचं तोरण घेतं, तर कोणी रुद्राक्षाचं तोरण घेतो. तुम्हाला कुठल्याही लोकल शॉपमध्ये हे तोरण मिळून जाईल. पण खरा मान हे आहे ना, आंब्याच्या डहाळ्यांना आहे, अशोकाच्या पानांना आहे, झेंडूच्या फुलांना आहे. आपण फक्त दिवाळीच्याच दिवशी अशोकाच्या पानांची किंवा झेंडूच्या पानाची किंवा आंब्याच्या डहाळ्याची तोरण लावतो. रोज रोज खरंच ते शक्य होत नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत. आणि एकदा तोरण लावल्यावर आपण ते वर्षभर बघत पण नाही ते खराब झालं की कसं झालं. लावलं लावलं बस विषय संपला. असं नसतं. ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला शक्य असेल तर दररोज एक तरी आंब्याची डहाळे नवीन स्वच्छ धुवून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो वरचा भाग आहे जिथे आपण तोरण लावतो तिथे ते लावलं गेलं पाहिजे. अगदी तेही नाही शक्य होतं अर्थात दिवाळीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्या दिवशी भले तुम्ही कितीही सुंदर कितीही महागडं तोरण घ्या, पण आहे ना अशोकाच्या झाडाच्या पानाला आणि आंब्याच्या डहाळ्याला झेंडूच्या फुलांना खूप महत्व आहे आणि त्याचंच तोरण लावायचं असतं. त्याच्याबरोबर याचं सुद्धा लावायचं, कारण रोज तर तोरण तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही कुठलं तोरण घ्यावं हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. माझ्याकडे तरी कवड्यांचं तोरण आहे. कवड्यांचं तोरण का? तर कवड्या हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्याच्याच बरोबर तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तो चांगला आहे, वाईट आहे माहिती नाही. त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे माहिती नाही. पण जेव्हा हे तोरण तुम्ही लावला जातो, आपल्या घरात जेव्हा उंबरा असतो आणि जेव्हा तोरण लावला जातो, त्याची जी नकारात्मकता आहे ना ती तिथेच थांबली जाते. जेव्हा आपण रांगोळी काढत असतो, त्या रांगोळीमध्ये सुद्धा आपण लक्ष्मीचे पावलं काढतो, गायीची पावलं काढतो, ज्याला आपण गोपद्म म्हणतो. त्या गोपद्माकडे आणि त्या लक्ष्मीच्या पावलांकडे जरी त्याची नजर पडली, त्याच्या मनात तुमच्याबद्दल काहीही वाईट विचार असला, क्लेश असला, तरीही तो तुमच्यापर्यंत कधी येत नाही. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये रांगोळी असे बरेच घर आहे की त्यांच्या घरात दररोज न चुकता रांगोळी काढली जाते घराच्या मुख्य दरवाजावर. पण अर्थात सगळ्यांनाच हे करणं शक्य होत नाही. पण सणासुदीला तर आपण आवर्जून काढायची असते. सुरुवात येते आंब्याच्या मी तुम्हाला सांगितलं की तोरण. तर तोरण तुम्हाला कुठलंही मिळेल, कुठूनही तुम्ही तोरण घ्या. लोकल शॉपमध्ये आजकाल खूप बाजारात तोरणं विकायला आली आहे. तर वसुबारसेच्या दिवशी तुम्हाला तोरण लावायचं आहे. दररोज मी तुम्हाला सांगते ना, सण वसुबारस आहे, धनतेरस आहे, लक्ष्मीपूजन आहे, त्याच्याबरोबर दिवाळी पाडवा आहे आणि भाऊबीज आहे. या 4ही दिवसात आपल्या मुख्य दरवाजा रोज पुसायचा आहे. रोज मला माहिती आहे दिवाळीच्या दिवशी तुम्ही सगळी साफसफाई झाली आहे, माझी झाली आहे. तरी सुद्धा ह्या 4-5 दिवसामध्ये रोज आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ साफ करायचा आहे. अगदी मग तुम्ही कोरड्या वस्त्राने करा किंवा ओल्या वस्त्राने करा, तुमची इच्छा. पण 2 मिनिटाचं पण काम नाही. पटकन मागून पुढून वरचा भाग मेन म्हणजे तिथं प्रचंड धूळ असते.
तो तुम्हाला दररोज स्वच्छ करायचा आहे. हे एक नियम, हे काम आहे जे तुम्हाला करायचे आहे. आता ताई, आमचा मासिक धर्म आहे. दरवाजा स्वच्छ करायला मासिक धर्माचा काही संबंध नाहीये. तुम्ही दरवाजा दरवाजा स्वच्छ करू शकता. जे काही बाकीचं सांगणार आहे ते तुम्ही कोणाकडनं तरी करून घ्या. दरवाजा मात्र तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. कोणी करणार नसेल तरी सुद्धा तुम्ही फक्त दरवाजा मात्र स्वच्छ करू शकता. दरवाजा स्वच्छ केल्यावर ह्या 5 दिवसामध्ये एकादशीला म्हणजे वसुबारस, धनतेरसला तर काही सांगायची गरजच नाही. तुम्ही सगळेजण हळदीचं लेपन करणार आहात. धनतेरस झालं, वसुबारस झालं, त्याच्याबरोबर नरक चतुर्दशी झालं, त्याच्याबरोबर लक्ष्मी कुबेर यांचं पूजन झालं, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज ह्या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला हळदीचं लेपन करायचंय. भाड्याचं घर आहे, हे सगळे प्रयोग करू शकता. फक्त उतारा करता येत नाही. भाड्याच्या घरामध्ये तुम्ही स्वतः राहता, तुम्ही त्याला पैसे देता, ते तुमचं आहे. फक्त उतारा नाही करायचा. आपण चांगलं करू शकतो. ते उतारा म्हणजे कसं ना, एक उतारा करणं म्हणजे काय, ती नकारात्मकता असते आणि आपल्याच आयुष्यात एवढी की कशाला आपण लोकांची काढायची, म्हणून उतारा करायचा नाही. बाकी तुम्ही सगळं चांगलं कर्म करू शकता. तर हळदीचं लेपन करून झाल्यावर गायीचे पद्म, ज्याला गोपद्म म्हणतो, रांगोळीचे साचे गावात कुठेही तुम्हाला मिळून जाईल, कुठेही राहा तुम्ही, तर तुम्हाला गोपद्मची रांगोळी घ्यायची आहे. गायीच्या पावलांची रांगोळी असते, त्याचे छापे ते घ्या. त्याच्याबरोबर लक्ष्मीच्या पावलांचे छापे घ्यायचे आहे. दोन्ही पावलांचे छापे तुम्हाला दोन्ही साईडने काढायचे आहे. गायीचे पण काढा आणि लक्ष्मीचे पण काढा. रोज काढायचे. रांगोळी कधी पांढरी ठेवू नये, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर कलर नाही तर हळद कुंकू तरी टाका आणि छानपैकी रांगोळी काढा. रांगोळीचं पण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की कितीही नकारात्मकता येणारा माणूस असतो, तो कधीही तुमच्या घरात तो वाईट वाईब्स, वाईट त्याची शक्ती तो कधी घेऊन येणार नाही. तर तुम्ही हे काढल्यावर जेव्हा तुम्ही उंबरा स्वच्छ करता, उंबरा स्वच्छ केल्यावर आपण बघा बाजारात शुभ लाभ स्वस्तिक प्रत्येकाच्या घरात आपण ते स्टिकर चिटकवणार आहोत. मी सुद्धा तेच करणार आहे. काहींच्या घरात चांदीचं स्वस्तिक आहे, माझ्याकडे पण आहे. तुम्ही चांदीचं लावा, तुम्ही स्टिकरचं लावा, तुम्ही काही पण करा. पण ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने, काय सांगितलं, कुंकवाने शुभ लाभ आणि मध्ये स्वस्तिक लिहायचं आहे, काढायचं आहे. शुभ लाभ, इकडे शुभ काढायचा, इथे लाभ काढायचा, मध्ये स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यावर त्याला 2 सीमारेषा, 2 रेषा काढायला विसरू नका. शुभ आणि लाभ हाताने काढायचं. हाताने आता मासिक धर्मामध्ये हे कृत्य करू नका असं मी सांगेल. बाकी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला करायचं नाही करायचं ते तुम्हीच ठरवा. पण मासिक धर्मामध्ये हे शुभ काम करू नये असं मला तरी वाटतं. मग तुम्ही कोणाकडनं तरी करून घ्या. रोज काढायचं. एकदा काढलं चला झालं, आता मी संपली, आता मला काही काम नाही असं नाही. रोज काढायचं. रोज तो मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आणि रोज काढायचं. कुंकू वापरताना एक सांगावंसं वाटतं, कुंकू वापरताना हळदीचं कुंकू वापरा. जेव्हा तुम्ही ते लाल भडक कुंकू घेताना तो कलर तसाच राहतो आणि जेव्हा हळदीचं कुंकू घेता तेव्हा ते म्हणजे ते सेफ असतं, त्याने काही तुम्हाला होत नाही. म्हणून शुभ लाभ आणि मध्ये स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. हे तुम्हाला संपूर्ण 5 दिवस करायचं आहे. विसरू नका. 5-6 दिवस जेवढे आहेत तेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे. कारण धनतेरस नंतर 2 दिवस गॅप आहे, मग तेव्हाही तुम्ही करू शकता. तुमची इच्छा असेल तर अगदी केलंच पाहिजे असं नाही आहे, कारण महिलांना काम असतं म्हणून तू काही पण करायला सांगते. पण ह्या कालावधीमध्ये मी तरी स्वतः वैयक्तिक करते. मग 1 दिवस गॅप असो नाही तर 4 दिवस गॅप असो, पण तुम्हाला नाही शक्य होत तर ज्या दिवशी सणवार आहे त्या दिवशी तुम्ही फक्त करू शकता, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. तर शुभ लाभ स्वस्तिक काढायचा आणि आपण जेव्हा हे सगळं कार्यक्रम झाल्यावर सेफ्टी डोअरला करायचं नाहीये, मुख्य दरवाजाला सांगितलंय तर मुख्य दरवाजाला तुम्हाला हे सगळं करायचं आहे. त्याच्याबरोबर संध्याकाळी बघा आपण काय करतो, डेकोरेशन प्रत्येक जण कॅन्डल आणतात, त्या बारीक बारीक कॅन्डल मिळतात, वापरा, हरकत नाही. पण खरा तर माणी हा पणत्यांचा आहे. आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये ना देवासमोर आपण मेणबत्ती नाही जाळत. डेकोरेशनच्या पर्पजने देवासमोर किंवा तुम्ही कॅन्डल ठेवता, थोडस लांब ठेवा, हॉलमध्ये ठेवा. तुम्ही रांगोळी काढता, मुख्य दरवाजावर तुम्ही मस्त मेणबत्त्या ठेवता, का तर दिवा लावायचा कंटाळा येतो. पणतीला महत्व आहे. पणती ह्या 6-7 दिवसामध्ये एकही चप्पल दरवाजाच्या बाहेर दिसणार नाही, मुख्य दरवाजाच्या बाहेर दिसणार नाही, याची तंतोतंत काळजी तुम्हाला घ्यायची आहे. येणारा जाणारा आधीच वॉर्निंग द्यायची, आलाय तर चप्पल जागेवर जाऊ दे. हे तुम्ही नाही तर कितीही रांगोळ्या काढा, किती काही करा, दाराबाहेर चप्पल असल्यावर काय फायदा सांगा. दाराबाहेर चप्पल माता लक्ष्मीला आवडत नाही. घरात सुगंधित वातावरण ठेवा. अगरबत्ती तुम्हाला जो फ्लेवर आवडतो, तुम्हाला जे आवडतं त्या सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावावी. संध्याकाळी जेव्हा तुम्ही पणत्या लावता, पणत्या लावल्यावर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा उंबराच्या बाहेर लावावा, जिथे तुम्हाला
सोयीस्कर वाटतं हे उजव्या डाव्या बाजूला कुठेही लावा. रांगोळी काढल्यावर रांगोळीच्या तिथे पणती लावा. पणत्यांचा वापर जास्तीत जास्त करा. डेकोरेशनसाठी तुम्ही कॅन्डल वापरता हरकत नाही, पण देवासमोर मेणबत्त्या जाळू नका. मुख्य दरवाजाला पण मग पणत्या लावायचा कंटाळा येतो आणि मग त्या लवकर विझून जातात. 2-2 पणत्या तरी लावा आणि पणतीलाच महत्व आहे. आपण तुळशी जवळ जवळ जेव्हा दिवा लावतो या 6-7 दिवसामध्ये तुळशी जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. मुख्य दरवाजावर पण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. गाईचं तूप तुम्हाला मी सांगितलं आहे, आपल्याला ते गरजेचं आहे आणि काही महाग नाही. आपण सगळं आता साड्या वगैरे घ्यायला लागल्या तर किती खर्च लागतो ते तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. पण तेवढा तुमचं ते तूप येईल. आता साड्या घ्या नको मी असं म्हणत नाही बरं का, तुम्ही घ्या. पण घरात तूप आणा आणि ते शुद्ध गाईचं तुपाचा एवढ्या 5-6 दिवस तरी तुम्ही तो दिवा लावा. पणत्या लावा. धूप दीप तुम्हाला जे आवडतं सुगंधित वातावरण बघा, काही काहींच्या घरात गेल्यावर एंट्रन्स इतका बघूनच आपलं प्रसन्न होतं. बापरे! की किती किती स्वच्छ ठेवते, किती सुशोभीकरण आहे. आता याने तुम्हाला लाख रुपये मिळणार असं नाही म्हणत आहे मी. पण आपल्याला बघायला छान वाटतं तर ते माता लक्ष्मीला किती आकर्षित करत असेल विचार करा. म्हणून स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, सुशोभीकरण करणं, स्वच्छ ठेवा. खूप काही झगामागा, खूप काही तोरणं लावा आणि मग फुलांच्या माळा, आर्टिफिशियल माळा लावता. डेकोरेशनसाठी ठीक आहे, पण एवढं पण नका भरू की ते बघायला पण जरा हे वाटेल. डिसेंट सोबर करा. डिसेंट करा, स्वच्छ करा, व्यवस्थित करा, साधं सिंपल ठेवा. पण तेवढं त्याच्यात सात्विकता असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून काय मिळेल सांगू? मनाला आनंद मिळेल. जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात ना की ताई खूप छान वाटलं ही सेवा केली, तो खरा आनंद आहे. आणि हे सगळं करून तुमच्याही मनाला आनंद मिळेल आणि नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल. एक सांगावंसं वाटतं, ज्या घरात ना सासू सुना नंदा या खडखडून असतात, त्या घरात तुम्ही डेकोरेशन करा नका करू, त्या घरात कधीही माता लक्ष्मी काढता पाया घेत नाही. आजही असे घर आहे, बघते मी, की ज्या घरात दिवाळीची सुरुवात ह्या घरातल्या कुलस्त्रीला साडी घेऊन तिला एखादे वस्त्र घेऊन केली जाते. त्या घरात कधीही माता लक्ष्मी काढता पाया घेत नाही. नाहीतर काही घरात अब्जोपती आहे, करोडपती आहे, पण सुनेला घराच्या बाहेर निघायची मुभा नाही आहे. सुनेला कुठलं देव धार्मिक करायची मुभा नाही आहे. अशा वेळेस तुम्ही कितीही डेकोरेशन करा, तुम्ही कितीही महागाच्या वस्तू लावा, अशा वेळेस ती माता लक्ष्मी पण तुमच्या घरात यायला विचार करेल. कारण ती बघत असते की कुठल्या घरात कुलस्त्री हसरी आहे. आणि हे स्त्रियांचं पण कर्तव्य असतं की जे काही मला माझ्या घरातून मिळालं आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि त्याच्यातच तुमचा आनंद आहे. जास्तीची अपेक्षा केल्यावर मग तुमची सुद्धा दोष लागतात. हे मात्र तेवढं नक्की. देवाने जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद म्हणा. जे नाही आहे ते नाही आहे. ते मिळवण्याचा अट्टहास पण नका करू. नशिबात असेल आणि महाराजांची इच्छा असेल तर ते जे नशिबात नाहीये ते सुद्धा आपल्याला मिळतात. पण ह्या दिवाळीच्या कालावधीमध्ये तुम्ही हसरा राहा, घरातल्यांना सुद्धा हसरं ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बस आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज एवढीच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.